नमस्कार. आज आपण सर्व महिला सुशिक्षित आहोत, सर्व क्षेत्रात पुढे आहोत. याला एकमेव कारण म्हणजे सावित्रीबाई ज्योतिबा फुले. पण आज जर सावित्रीबाई असत्या तर आधुनिक स्त्रीबद्दल त्यांना काय वाटले असते, त्यांचे विचार त्यांनी कसे प्रकट केले असते, ते विचार मी आपल्यासमोर सादर करीत आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलत आहे. हे मी बोललेही नसते, पण तुम्ही सगळ्यांनी माझ्या विचारांचं घोटून घोटून क्रीम केलंय. तुम्ही चक्क मला देवी बनवून फोटोमध्ये फ्रेम केलंय. जमेल तेव्हा जमेल तसं माझ्या सोयीनुसार कौतुक करता. जमेल तेव्हा जमेल तसं माझ्या सोयीनुसार कौतुक करता. खरं दुःख याचंच की तुम्ही मला गृहीत धरता. खरं दुःख याचंच की तुम्ही मला गृहीत धरता. याचाच राग आज मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलत आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा. सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्या. ज्या माझा वारसा सांगतात त्याच बेईमान झाल्यात. असे होईल मला काय माहीत. मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या शाप आणि दगडाबरोबर शेणही सोसले होते. तुमच्या शब्दात सांगायचे तर रात्रंदिवस घासले होते. त्याचीच फेड म्हणून आज एक कसले घाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलत आहे. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली. ही काही उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजारू समाजसेवेसारखा बेंडबाजा अगर ताशा नाही. मी विसरून गेले होते आम्ही कोणते शिव्या शाप पचवले आहेत. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले आहे. म्हणूनच तुमच्या बहिऱ्या काणी हे गाऱ्हाणे मी घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलत आहे. माय माऊलीनो लेकी बाळीनो तुम्ही शिकलात सवरलात. तुम्ही शिकलात सवरलात, पण नको तेवढ्या शहाण्या झाल्यात. विकृत स्त्री मुक्तीच्या प्रत्येक जणी कहाणी झाल्यात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबता. गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भातच दाबता. या सगळ्या संतापापुढे आज मी भीडभाड बोलत आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलत आहे. बाईपणाचं दुःख काय असतं हे तुमच्यापेक्षा मी जास्त भोगलंय. आरशात पाहून सांगा सावित्रीच्या शब्दाला मी जागले. तकलादू आणि भंपक स्त्रीमुक्तीची नशा तुम्हालाच आज चढली आहे. कपडे बदलले की पुरोगामी होता येतं. ही फॅशन तुम्हीच आज पाळली आहे. माझी शिकली सवरलेली लेक धर्मसंस्काराच्या नावाखाली नाकाने कांदे सोलत आहे. मान नको, पान नको, आमचे उपकारही फेडू नका. कीर्तन काही नको, झोडायची म्हणून भाषणही जोडू नका. वाघिणीचं दूध पिऊन कुत्र्यासारखा गोंडा घोळीत आहात. धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळत आहात. तुमच्या चिपाडलेल्या डोळ्या म्हणूनच हे अंजन आज मी घालत आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलत आहे. तुम्हाला आज काही सुद्धा सोसायचे नाही. काढणारे शाळा काढीत आहे, तुम्ही शाळा काढीत बसायचे नाही. तुम्ही फक्त पुरोगामित्वाचा खरा वसा जोपासला पाहिजे. एखादा दुसरा यशवंत शोधून त्याला खरा आधार द्यायला पाहिजे. शाळा कॉलेजांचे पीक हायब्रिड सारखे डोलत आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलत आहे. मनमानी आणि स्वैराचाराला पुरोगामित्वाचं लेबल लावणं यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही. फक्त घटस्फोट घेणं, नवरा बदलणं ही काही स्त्रीमुक्ती नाही. माझी खरी लेक तीच जी सावित्री ज्योतिबा फुले पुढेही आंधळेपणाने माथा टेकत नाही. आमचा वसा ताऊन सुलाखून पेलते. आमच्याच मातीत आमच्याच लेकराकडून दुजाभाव बघावा लागतो. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी GR निघावा लागतो. स्वतःच्या हिताचं नसलं की विचारांकडे कानाडोळा होतो. समाजासाठी काही करायचं म्हटलं की पोटात प्लेगचा गोळा येतो.
सावित्रीशिवाय ज्योतिबा, ज्योतिबाशिवाय सावित्री कधी समजून घेता येणार नाही. विचारांची ही ज्योत एकटी दुपटीने पुढे नेता येणार नाही. सुनांना लागावे म्हणून लेकींनो तुम्हाला मी हो बोलते. सुनांना लागावे म्हणून लेकींनो तुम्हाला मी हो बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद.